विधानसभेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी 80 जागांची मागणी करणार असं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलंय आणि मंत्री अनिल पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे। छगन भुजबळांनंतर अनिल पाटलांकडून विधानसभेच्या जागांबाबत भाष्य केलं गेलं आणि 80 ते 90 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी छगन भुजबळांचं विधान होतं आणि यानंतर विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची राज्यामध्ये 80 जागांची मागणी शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आणि निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे असं सुद्धा मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेलं त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम, तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे। पक्षाकडनं किती जागांचा विचार होऊ शकतो महायुतीमध्ये असताना पण किंवा नसताना पण? नाही, महायुतीमध्ये असताना पण आणि नसताना पण हा विचार करण्याची आवश्यकता नाही। जवळपास आता क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या क्रायटेरियामध्ये आमची अशी अपेक्षा आहे, जरी भुजबळ साहेबांनी 90 जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा 80 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे।